हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर किचन टूर म्हणजे नक्की काय? ऑर्गनाइज्ड किचन. तर चला माझं किचन मी कसं ऑर्गनाइज केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. लेट्स गेट स्टार्टेड. तर इथे एंट्रन्सला उजव्या बाजूला माझा फ्रीज आहे आणि इथे मी काही प्लांटर्स घेऊन त्याच्यामध्ये आहेत ना कटिंग्स लावलेले आहेत आणि फ्रीजच्या एक साईडला मी सगळ्या मॅग्नेट्स लावलेले आहेत. एंट्रन्समधून खूप छान दिसतंय म्हणून. तर फ्रीज झाल्यानंतर फ्रीजच्या समोर एक्झॅक्टली इथे माझी पूर्ण जी किचन आहे ती चालू झालेली आहे. तर हा जो पूर्ण तुम्हाला ब्लॅक कलरचा दिसतोय तो पूर्ण किचनचा काउंटर टॉप आहे आणि इथे ड्राय बाल्कनीचा दरवाजा सोडला तर इकडे सर्व्हिस प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तर इथे किचनच्या मेन प्लॅटफॉर्मच्या समोर किचन आयलँड आहे. किचन आयलँडवरती मी आता इथे फ्रूट बास्केट आणि काही गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या मी दाखवते. त्याआधी इथे दोन साईडला दोन ओपन शेल्फ आहेत, त्याच्यामध्ये आपण बऱ्याच काय गोष्टी ठेवू शकतो. मी आता माझी मुलं लहान आहेत त्याच्यामुळे खूप कमी गोष्टी आणि ज्या काचेच्या नाही आहेत अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर असे जे किचन आयलँड असतात त्याच्यावरती खूप मोठे असे प्लांट्स ठेवतात. त्याच्यानंतर आपले फ्रेश व्हेजिटेबल्स ठेवतात, फ्रूट्स ठेवतात. जर आपण इंडियामध्ये जर व्हेजिटेबल्स ठेवले ना तर ते 2 तासात 3 तासात सुकून जातात. त्याच्यामुळे मी तसं काही ठेवलेलं नाही आहे. हे एक रोटेटिंग ऑर्गनायझर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये खालचे जे 2 आहेत त्याच्यामध्ये बडीशोप आणि इलायची ठेवलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडचा जो ओपन शेल्फ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही युनिक मग्स वगैरे दिसत असतील. ब्रेड बॉक्स आहे आणि त्याच्या खाली जो मी डबा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपले जे किचन टॉवेल्स आहेत ते ठेवलेले आहेत, कारण ते इझिली ॲक्सेसिबल आहे. याच्या एक्झॅक्टली साईडला सिंक आहे त्यामुळे. तर याच्या ब्लू आणि व्हाईट कॉम्बिनेशनमुळे याला किचन आयलँड बोलतात. तर हा पूर्ण मार्बलचं आहे आणि खाली जो ब्लू कलर आहे ना ते पूर्ण वुडन आहे. त्याला फक्त ब्लू कलरमध्ये कलरिंग केलेलं. तर या आयलँडवरती एक्झॅक्टली झुंबर दिलेला आहे आणि त्या झुंबरची जी लाईट आहे ना त्याच्यामुळे पूर्ण किचनमध्ये ब्राईटनेस जो आहे ना तो खूप छान आलेला आहे. त्यानंतर आता आपण कलर कॉम्बिनेशनबद्दल बोलूया. तर कलर कॉम्बिनेशनमध्ये वरती जो कलर आहे तो लाईट पिस्ता कलर आहे आणि खाली जो कलर दिलेला आहे ना तो ग्रे कलर आहे. तर यासोबतच जर व्हाईट कलर दिला असता ना तरी देखील किचनचा लुक खूप वेगळा आला असता. पण इथे किचन आयलँड प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी जो ग्रॅनाइट आहे तो ब्लॅक घेतलेला आहे आणि दुसरं जे कॉम्बिनेशन आहे तर ग्रे कलरचं घेतलेलं आहे. त्यानंतर किचनला इथे मला 2 विंडोज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. एक छोटी आहे आणि एक मोठी आहे. ह्या दोन्ही खिडक्यांमुळे इतका छान असा घरामध्ये उजेड पडतो. तर माझं किचन मी कशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहे ते आता मी तुम्हाला उजव्या बाजूने दाखवते. तर इथे जो तुम्हाला पूर्ण युनिट दिसतोय तो पूर्ण माझा पॅन्ट्री युनिट आहे. तर इथे या छोट्याशा खिडकीवरती मी माझा मिनिएचर सेट ठेवलेला आहे आणि पाण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, हंडा, माठ, त्यानंतर माझी हॉट केटल आणि इथे हे छोटंसं ऑर्गनायझर या सर्व्हिस प्लॅटफॉर्मवरती ठेवलेलं आहे. तर सर्व्हिस प्लॅटफॉर्म माझा ऑलमोस्ट एम्प्टी असतो. त्यानंतर याच्या साईडला हा जो पूर्ण कॅबिनेट आहे हा माझा सगळ्यात आवडता कॅबिनेट आहे. म्हणजे जिथे मी माझी सगळी जी पॅन्ट्री आहे, जे माझे छान छान कंटेनर्स आहेत ते सगळे मी इथे ठेवलेले आहेत. तर मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते कशा पद्धतीने ठेवलेले आहेत सगळ्यात. आणि हे जेव्हा मी ऑर्गनाइज केलेलं आहे ना तेव्हा मी हाईट वाईज ऑर्गनाइज केलेलं आहे. वरती तुम्हाला स्टीलचे कंटेनर्स दिसत आहेत, त्यानंतर खाली सगळे काचेच्या ज्या बरण्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि इतकं व्यवस्थित म्हणजे मला हे जे पॅन्ट्री युनिट आहे ते मिळालेलं आहे. तर याचा जो दरवाजा आहे ना तो त्यांनी पहिले सेपरेट केला होता. तर इथे तुम्हाला दिसत असेल मधली एक लाईन. तर नंतर मग त्यांनी तो अटॅच करून घेतलेला आहे. इतकं सुंदर दिसतंय हे पॅन्ट्री युनिट. त्यानंतर इथे सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या वरती हे जे 2 कॅबिनेट्स आहेत त्याच्यामध्ये देखील मी बरण्या स्टोअर केलेल्या आहेत. आपले सगळे प्लास्टिकचे, काचेच्या ज्या काही बरण्या आहेत ज्याच्यामध्ये आपण मोठं सामान ठेवतो ते मी इथे स्टोअर केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक छोटंसं बास्केट दिसतंय. त्या बास्केटमध्ये जे काही चिप्सचे पॅकेट्स आपण फोडत नाही, जेव्हा लागतात तेव्हाच फोडतो असे पॅकेट्स मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. चिप्स आहेत, शेंगदाणे आहेत, अशा बऱ्याच गोष्टी या बास्केटमध्ये मी ठेवते. त्यानंतर सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या खालचा जो पहिला कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये मी सगळे आपले मिक्सरचे जे ॲसेसरीज आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि सगळ्या ज्या ॲसेसरीज आहेत ना त्याच्यासाठी मी जनरली बास्केट्स यूज करते, कारण ऑर्गनायझर्सनी आपलं जे घर आहे ना ते नेहमी ऑर्गनाइज्ड राहतं. तर इथे देखील मागे जे ॲसेसरीज ठेवलेल्या आहेत त्या छोट्याशा बास्केटमध्ये ठेवलेल्या आहेत. खाली माझा मोठा मिक्सर आणि एक हँड मिक्सर ठेवलेला आहे.
त्यानंतर ह्या छोट्या कॅबिनेटमध्ये ह्या जे 2 स्टीलचे डबे आहेत ते बसलेले आहेत. याच्या साईडच्या ड्रॉवरमध्ये इथे माझे जे मोठे प्लास्टिकचे डबे आहेत ते मी ठेवलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये मसाले, एक्स्ट्राचे तांदूळ वगैरे सगळं स्टोअर केलेलं आहे. हे एक हुक ऑर्गनायझर तुम्ही माझं बघितलं असेल, ड्रॉवर ऑर्गनायझर म्हणतो याला. मी सगळे तवे लावत होते. आत्ता याला मी खूप लिमिटेड तवे, जे डेली वापरते असे तवे लावलेले आहेत. आणि जे एक्स्ट्राचे जे जुने तवे आहेत ना, ते साईडला ठेवलेले आहेत. तर पॅन्ट्री युनिटच्या वरचे हे जे तुम्हाला कॅबिनेट्स दिसतात त्याच्यामध्ये सगळे मी जुने तांब्या पितळ्याची जी भांडी आहेत ना ती ठेवलेली आहेत. तर इकडे दरवाजा दिसतोय तिथे माझी ड्राय बाल्कनी आहे. ड्राय बाल्कनीच्या बरोबर या साईडला माझा जो मेन काउंटर टॉप आहे तो चालू झालेला आहे. मेन काउंटर टॉपचे कलर कॉम्बिनेशन मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जर तुम्ही किचन डिझाईन करत असाल तर काही टिप्स मी तुम्हाला शेवटी शेअर करते, तर नक्की तुम्हाला हेल्पफुल राहतील. तर सिंकच्या वरती जो कॅबिनेट आहे ना ती पूर्ण एक डिश ड्रेन रॅक दिलेली आहे. तर त्या रॅकमध्ये मला हाईट थोडीशी जास्त वाटत होती, म्हणून मी तिथे माझे जे काही डिशवॉशरच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या काही लागतात त्या सगळ्या मी इथे ऑर्गनाईज केलेल्या आहेत. तुम्हाला दिसत असेल तर ही डिश ड्रेन रॅक आहे, खाली पूर्ण ओपन आहे. पण हाईटचा इश्यू असल्यामुळे माझ्या सगळ्या ज्या डिशेस आहेत सगळ्या तिथे बसू शकत नाहीत. त्यासाठी मग मी हे असं काहीतरी वेगळी आयडिया केली. तर सिंकचा पोर्शन आपला खूप सारा डिक्लटर होतो, तर त्यासाठी इथे एक नॅपकिन होल्डर आणि सोप डिस्पेन्सरसाठी एक ऑर्गनायझर लावलेला आहे. सिंकच्या खाली जो पोर्शन आहे तिथे एक डस्टबिन प्रोव्हाइड केलेला आहे. तो जो अटॅच्ड आहे, पण त्याच्यामध्ये मी आत्ता काही कचरा टाकत नाही. मला किचनमध्ये कचरा बिलकुल आवडत नाही. तर त्या कॅबिनेटमध्ये मी माझं जे क्लिनिंग लिक्विड आहे, त्याच्यानंतर जो माझा लोखंडी तवा आहे तो ठेवलेला आहे. आणि इथे माझं डिशवॉशर आहे. डिशवॉशरच्या साईडचा हा जो तुम्हाला एक उभा कप्पा दिसतोय त्याच्यामध्ये मी सगळे जे आपले स्प्रेड्स आहेत, सॉसेजेस आहेत, ते सगळे जे सॉसेजेस आहेत ते मी इथे ऑर्गनाईज केलेले आहेत. तर तुम्हाला इथे दिसत असतील 2च कप्पे प्रोव्हाइड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपले जर बॉटल्स हायटेड असतील तर त्या हायटेड बॉटल्स आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. त्यासाठी इथे 2च कप्पे त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर येऊया मेन सेक्शनमध्ये. तो आहे आपला जो कॉर्नरचा जो कॅबिनेट आहे त्याची जी जागा आहे ती कशा पद्धतीने युटिलाइज केलेली आहे. तर हे आता नवीन पॅटर्नमध्ये स्विंग ट्रे प्रोव्हाइड केलेले आहेत. तर स्विंग ट्रे सगळ्यात महत्त्वाचे केव्हा वाटतात, जेव्हा आपल्याला कॉर्नरची जी कॅबिनेटची जागा आहे ना ती यूज करण्यासाठी. तर हे जे ट्रे आहेत ते पूर्ण पुल आउट होतात, आत बाहेर येतात, आपल्याला पूर्ण सेक्शन यूज करता येतो. कॉर्नरची जी जागा आहे ना ती व्यवस्थित युटिलाइज करता येते. तर यामध्ये मी सगळे माझे जे मोठे कुकर आहेत, छोटे मोठे सगळे कुकर मी इथे ठेवलेले आहेत. वरती आणि खाली अशा दोन्ही सेक्शनला हे स्विंग ट्रे लावलेले आहेत. तर हे इझिली ॲमेझॉनवरती देखील अवेलेबल आहेत. तुम्ही हे लावू शकता तुमच्या किचनमध्ये देखील. तर हा जो स्विंग ट्रे आहे ना हा मला परफेक्ट वाटला माझ्या कुकर ऑर्गनाईज करण्यासाठी, कारण माझ्याकडे हे बघा हे 5 कुकर आहेत आणि हे ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित बसलेले आहेत. कुकर आपल्याकडे किती असतील तरी आपल्याला कमीच वाटतात. तर इथे मी तुम्हाला खालून याची सेटिंग दाखवते. खाली आहे ना असं ट्रेनला जशी एक ट्रॅक असते ना तशी ट्रॅक दिलेली आहे आणि त्या ट्रॅकवरून हे व्यवस्थित आणि इझिली मूव्ह होतं. त्यानंतर इथे डिशवॉशरच्या वरचा जो कॅबिनेट आहे ना तिथे आपल्या ज्या काही रिकाम्या झालेल्या ज्या बरण्या आहेत ना त्या आपण इकडे तिकडे ठेवतो. तर त्यांची एक पर्टिक्युलर जागा इथे केलेली आहे डिशवॉशरच्या वरतीच. म्हणजे बरणी घासून झाली की तिथे लगेच वरती ठेवते आणि जेव्हा पण काही रिफिलिंग करायचं असेल तेव्हा तिथून सगळ्या ज्या बरण्या लागतात ना त्या घेते. तर हे मला थोडंसं इझी पडतं. तर इथे असे मी 2 हे जे तुम्हाला कॅबिनेट दिसतात ना त्याच्यामध्ये सगळ्या माझ्या ज्या जुन्या आणि ज्या माझ्या रिकाम्या झालेल्या बरण्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. तर इथे गॅसच्या वरती दोन्ही बाजूला 2 कॅबिनेट्स जे लावलेले आहेत ना त्याचे जे डोअर स्ट्रक्चर आहेत ना ते थोडेसे वेगळे आहेत. कारण जर तुम्हाला पूर्ण व्हिजिबल नको असेल, तुम्हाला काच नको असेल, तर तुम्ही अशा पद्धतीचे डोअर्स लावू शकता. तर इथे एक साईडला मी दोन्ही माझे मसाल्याचे डबे ठेवलेले आहेत आणि या कॅबिनेटमध्ये मी सगळे माझे जे काही बरण्या आहेत ज्या मला डेली लागतात त्या सगळ्या मी इथे ठेवलेल्या आहेत. ड्रायफ्रूट्स वगैरे त्यासाठी इथे मी जनरली प्रेफर करते. त्यानंतर इथे मी काउंटर टॉपला थोडंसं वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करायचा प्रयत्न केलेला आहे. इथे माझ्या ज्या युनिक बरण्या आहेत ज्यासारख्या लागतात, मीठ आहे, गूळ आहे,
बिस्किट्स आहेत. खाली मी हे कप ऑर्गनायझर एक लावलेलं आहे आणि हे कप ऑर्गनायझरचे जे आधीचे हुक्स आहेत ते मी आता परत वापरू शकत नाही, म्हणून मी इथे पूर्ण असे व्हाईट कलरमधले जे हुक आहेत ते लावलेले आहेत. तुम्ही इथे ट्रान्सपरंट किंवा हे असे व्हाईट कलरमध्ये सेम आपल्या ज्या टाईल्सला मॅचिंग असे हुक्स लावू शकता. इनविजिबल आणि हे कप्स असे दिसतात की ते असेच हवेमध्ये तरंगतात. खूप सुंदर दिसतं हे एक ऑर्गनायझर. याची लिंक माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. तर इथे बघा काउंटर टॉपच्या वरचे जे कॅबिनेट्स मी तुम्हाला आत्ताच बोलले की जर तुम्हाला ट्रान्सपरंट क्लिअर ग्लास नको असेल तर तुम्ही अशी थोडीशी ब्लरवाली ग्लास जी आहे ना ती लावू शकता. तर हे जे ट्रान्सपरंटवाले कॅबिनेट्स आहेत ना, इथेच तुम्हाला मधलं जे पार्टिशन आहे ना ते काचेची ग्लास दिसेल, बाकी सगळीकडे वुडनच आहे. तर इथे किचनमध्ये जे काही अप्लायन्सेस आहेत, चिमणी, गॅस आणि माझा डिशवॉशर, हे तिन्ही देखील हफेलचे आहेत. तर किचनच्या ओट्यावरती खूप जास्त क्लटर न करता एका ट्रेमध्ये तेल, तूप, ज्या काही गोष्टी डेली लागतात त्या ठेवल्यानंतर इथे खिडकीमध्ये खूप सारे कटिंग्ज आहेत. गॅसच्या खालचे जे ड्रॉवर्स आहेत ते दाखवते. तर इथे हा जो उभा कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले ठेवलेले आहेत. जसं की मी मागच्या वेळेस देखील अशाच पद्धतीने ऑर्गनाईज केलं होतं, इथे देखील तशाच पद्धतीने माझे जे सगळे स्पाइसेस आहेत ते स्टोअर केलेले आहेत. गॅसच्या एक्झॅक्टली खाली हे जे ड्रॉवर आहेत त्यातल्या पहिल्या ड्रॉवरमध्ये पूर्ण एम्प्टी ठेवलेलं आहे, कारण इथे आहे ना गॅसचा पूर्ण स्विच ठेवलेला आहे. तर तो एम्प्टी न ठेवता त्याच्यामध्ये आपल्याला लागणारं पोलपाट, त्याच्यानंतर माझ्या ज्या 2 परात आहेत त्या इथे मी ठेवलेल्या आहेत. आणि तो जो कप्पा आहे ना तो असा खालच्या साईडला ओपन होतो. बाकीचे जे ड्रॉवर्स आहेत ते इझिली, म्हणजे जसे आपले नेहमी असतात तसे ड्रॉवर्स आहेत. तर या ड्रॉवरमध्ये पूर्ण कटलरी मी स्टोअर केलेली आहे. त्याच्या खाली जर तुम्हाला दिसत असेल तर बास्केटमध्ये सगळ्या बॉटल्स आणि इथे कपबशीचा स्टँड आणि कपबशा ठेवलेल्या आहेत. साईडला पिठाचा डबा आहे आणि बऱ्याच काही छोट्या छोट्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इथे या साईडला देखील एक वर्टिकल कॅबिनेट प्रोव्हाइड केलेलं आहे. तर त्या वर्टिकल कॅबिनेटमध्ये आपले जे टिश्यू पेपर आहेत, नॅपकिन्स आहेत, खाली मी आत्ता तरी म्हणजे मेयोनीज वगैरे ठेवलेलं आहे, पण इथे माझे ॲल्युमिनियमची फॉईल आहे ती असते. त्यानंतर वर्टिकल ड्रॉवरच्या साईडला इथे हे जे कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या ज्या माझ्या प्लेट्स आहेत त्या ठेवलेल्या आहेत. प्लेट्सला मला एक रॅक घ्यायचे, तर त्या रॅकमध्ये छान अशा सगळ्या प्लेट्स राहतील. पण अशा पद्धतीने देखील आपण ऑर्गनाईज करू शकतो. छोट्या मोठ्या अशा सगळ्या मागे पुढे ठेवलेल्या आहेत. ज्या नेहमी लागतात त्या समोर आणि ज्या रेअरली लागतात त्या मागे ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने देखील आपण आपल्या प्लेट्स ज्या आहेत त्या ऑर्गनाईज करू शकतो. त्याच्या साईडचे हे जे कॅबिनेट्स आहेत त्याच्यात वरती बिकर बास्केट आहे. बिकर बास्केटमध्ये मी कांदा, टोमॅटो, लसूण हे सगळे बास्केटमध्ये ठेवते, ज्याच्यामुळे माझं जे बिकर बास्केट आहे ना ते खराब होणार नाही. त्याच्या खालच्या कॅबिनेटमध्ये सगळे जे कढई आहेत त्या ठेवलेल्या आहेत, कारण इथे मला परफेक्ट जागा वाटली कढईसाठी. त्यानंतर इकडे येऊया. हा जो आहे तो शेवटचा कप्पा आहे. या शेवटच्या कप्प्यामध्ये सगळे पातेले, कढया, ज्या काही गोष्टी आपल्याला नेहमी लागतात त्या सगळ्या गोष्टी इथे दिसतील. इडलीचा कुकर आहे, मोमो मेकर आहे, दुधाचा कुकर आहे, पातेले, कढया, वाडगे सगळं काही इथेच ठेवलेलं आहे. तर हा कॅबिनेट शेवटचा जरी असेल तरी किचन टूर अजून संपलेली नाही आहे, कारण आयलँडचं स्टोरेज अजून बाकी आहे. पिठं वगैरे कुठे ठेवलेली आहेत ते सगळं अजून तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर खिडकीच्या एक साईडला थोडीशी स्पेस होती, त्या स्पेसमध्ये देखील कॅबिनेट लावलेलं आहे. तर त्या कॅबिनेटमध्ये मी आपल्याला आत्ता उन्हाळ्यामध्ये लागणारे हे जे कुल्हड आहेत हे मला सारखे लागतात. इथे काही कपं असतात, त्या सगळ्या गोष्टी इथे मी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे मी ठेवलेल्या आहेत. तर बघा किचनचं कितीही स्टोरेज असेल तरी आपल्याला कमीच पडतं. तर ग्लास आणि वाट्या मी कुठे ठेवलेल्या आहेत त्या अजून तुम्हाला दाखवलेल्या नाही आहेत. तर इथे हा जो किचन आयलँड आहे त्याच्या साईडचे ओपन शेल्फ्स तर मी तुम्हाला दाखवले, पण याला देखील मला काही ड्रॉवर आणि कॅबिनेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामध्ये मी काय काय ठेवलेलं आहे ते मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते. आणि खरं सांगू का, या किचन आयलँडला तेव्हाच शोभा येणार आहे जेव्हा मी याच्यावरती एक सुंदर मोठं असं प्लॅन्ट लावणार नाही, तोपर्यंत याला शोभा येणार नाही आहे. तर याच्यावरती सुंदर अशा प्लॅन्टची तयारी करते मी आणि तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करते. तर आता मी या कॅबिनेट्समध्ये जे काही ठेवलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते.
तर आयलँडच्या या पहिल्या ड्रॉवरमध्ये सगळ्या ज्या वाट्या आहेत, ज्या डेली यूजच्या वाट्या आहेत, त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. क्रॉकरी युनिट देखील प्रोव्हाइड केलेलं आहे. तर क्रॉकरीमध्ये माझी सगळी क्रॉकरी ठेवलेली आहे. तर इथे जी काही तुम्हाला भांडी दिसत आहेत ही डेली यूजची भांडी आहेत. ग्लास, तांबे, एक्स्ट्राची जी काही भांडी आहेत छोटी मोठी सगळी मी इथे ठेवलेली आहेत. तर आयलँडच्या या 3 ड्रॉवर नंतर इथे हा जो मोठा कॅबिनेट दिलेला आहे त्याच्यामध्ये मी आपली जी नेहमी लागणारी पिठं आहेत, गव्हाचं, ज्वारीचं, तांदूळ, फ्रीजचे डबे म्हणजे फ्रीजचे सगळे ऑर्गनायझर्स जे एम्प्टी झालेले असतात ते इथे आहेत. तेलाचा कॅन, मागे तुम्हाला काही छोट्या मोठ्या बरण्या दिसत असतील त्या मी इथे स्टोअर केलेल्या आहेत. त्यानंतर किचनच्या वरती हे जे तुम्हाला पूर्ण स्टोरेज दिसतं ना त्याच्यामध्ये सगळं जे आपल्याला कधीतरी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे दिवाळीच्या गोष्टी, करंजीचा साचा, चकलीचा साचा, त्यानंतर जुने डबे, जुने कुकर, असं सगळं काही मी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर चिमणीच्या वरती हे जे तुम्हाला कॅबिनेट दिसतात हे पूर्ण एम्प्टी आहेत. तर ते त्यांनी फक्त तो जो पाईप आहे ना तो हाईड होण्यासाठी वरती ड्रॉवर्स लावलेले आहेत. तर इथे देखील हे जे कॅबिनेट्स दिसतात त्याच्यामध्ये देखील माझी तांब्या पितळेचीच भांडी आहेत. आणि इथे ओट्याच्या डाव्या बाजूला एक नॅपकिन होल्डर प्रोव्हाइड केलेला आहे, जिथे मी नॅपकिन जनरली ठेवत नाही. तर तिथे एक मी फेक प्लांटची वेल लावलेली आहे. तर जेव्हा पण किचनमध्ये कलर कॉम्बिनेशनचा विचार येत असेल तिथे जास्तीत जास्त कलर न वापरता फक्त 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही किचन डिझाईन केलं ना तर तुमचं किचन जे आहे ना ते डिसेंट राहील. तर ही एक माझ्याकडे टीप होती, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. खूप जास्त तुम्ही तर चला आता मी तुम्हाला इथे किचनचे जे छोटे छोटे ग्लिम्स आहेत ते शेअर करते. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. Bye.